नमस्कार मित्रांनो, आमच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। आणि राजमान गाव हे एक बागायती शेतीचं गाव आहे आणि इथले लोक खूप प्रेमळ आणि खूप चांगल्या स्वभावाचे आहेत। आणि इथे 4थी पर्यंत शिक्षण असून सुद्धा इथले लोक खूप सुशिक्षित आणि दुसऱ्या जागेवर नोकरी करतात। म्हणून हे छोटंसं गाव नसून हे एक छोटंसं सुंदर गाव मला म्हणावंसं वाटेल। आणि हे सुंदरसं मंदिर आहे इथं। हे मंदिर खूप जुनं आहे आणि या मंदिराचं बांधकाम अजून चालू आहे। हे शिवलिंग आहे छोटंसं आणि मॉर्निंग मध्ये या शिवलिंगवर जल चढवण्यासाठी भक्त येतात आणि आजूबाजू कॉलम बांधलेले आहेत। मंदिराचं काम अजून अपूर्ण आहे आणि ही एक छोटीशी झोपडी आहे, जे अशी झोपडी आजकाल आपल्याला पाहायला नाही मिळत। हे बकरीचं पिल्लू खूप एनर्जेटिक आहे आणि हे छान असं पिल्लू आम्हाला भेटलं बकरीचं, खूप छान वाटलं। आणि पारंपरिक पद्धतीने केलेले पापड वड्या खूप छान आहेत आणि असं गाडं तर आजकाल खूप कमी प्रमाणात बघायला भेटतं। आणि हिरवळ बघा किती सुंदर आहे। हे छोटंसं गाव असून इकडे हिरवळ खूप छान आहे। आम्ही मस्त चुलीवर शेकतोय, मस्त हिवाळ्याचा टाइम आहे, मस्त हिवाळ्याचा टाइम आहे। गरम पाणी ठेवलेलं आहे, उकडतं पाणी। आणि इकडे मी आणि इकडे शीतल आहे। मस्त शेकतोय एकदम भारी। याच्यावर मस्त पापड भुजतात, मस्त वांग्याचं भरीत करतात, खूप असं नॅचरल प्रकारे करतात याच्यावर। नमस्कार मित्रांनो, गावामध्ये अशा प्रकारे पाणी तापवतात, पण गावामध्ये असे लाकडं लावलेले राहतात आणि इकडे असं हे जे पातेलं असतं ना, त्याला माती लावलेली राहते। एकदम नॅचरल प्रकारे असं पाणी गरम व्हायला पाहिजे, दोघांना काढा पण नाही पडायला पाहिजे, त्याच्यासाठी आम्ही अशा प्रकारे तापवतो गावामध्ये। आणि ही आमची मावशी आहे, ते पाणी गरम करते सर्वांसाठी। तर मित्रांनो, असं गोट्यात गाई बांधलेल्या असतात आणि मस्त हिरवा चारा आहे। हे आमची प्रियांशी दिदी चालली बघायला, तिला तर खूप मजा वाटते। असं शहरामध्ये असे बैल बघायला नाही भेटत, गाय बघायला नाही भेटत, म्हणून तिला खूप आनंद वाटतो दिदीला। तर आम्ही इकडे फिरायला आलेलो आहेत मित्रांनो। आता गावामध्ये असे बैलगाडा खूप कमी प्रमाणात बघायला भेटतात, कारण टेक्नॉलॉजी खूप वाढलेली आहे। मित्रांनो, हे या राजमाने गावाचं एक बस स्टँड आहे। तर जिकडे मॅक्स उभी आहे त्या साईडला दैवत आहे आणि इकडच्या साईडला करमोड आहे आणि इकडे रेल्वे स्टेशन पण आहे या गावाला। तर हा मॉर्निंगचा सकाळचा नजारा। तर मित्रांनो, गावाची मॉर्निंग काय अशी असते। इकडे डॉगी बसलेला आहे आणि इकडे शेळ्या आहेत। हे राजमाने गाव आहे, छोटंसं गाव आहे।
इकडे गावामध्ये शेकोटी केलेली राहते, थंडीचे दिवस असतात. आम्ही पण लहान असायचो, अशी शेकोटी करायचो सर्वजण मिळून मिसळून. केवढं मोठं गाव आहे दादा? छोटं गाव आहे का? म्हणजे किती लोकसंख्या आहे गावाची? 500 का? 500 लोकसंख्या आहे गावाची. आणि घरं किती आहेत? 200-250 घरं आहेत. 200-250 घरं आहेत. बिलकुल छोटंसं गाव आहे आणि खूप छान आहे. बघा इकडे असे शेड्या बांधलेल्या असतात मॉर्निंगमध्ये आणि बाहेर असे काटा टाकलेले असतात. तर मित्रांनो, आम्ही तुम्हाला गावामध्ये कशा प्रकारे शेती करतात हे तुम्हाला आम्ही दाखवतोय. आता आम्ही जातोय इकडे पुढे. इकडे बघा मित्रांनो, असे गुरं बांधलेले असतात आणि बाजूला एक ट्रॅक्टर पण आहे. शेती करण्यासाठी गावासाठी ट्रॅक्टर वापरतात. हे समोर जी आहे ते बाजरी लावलेली आहे. आता गावामध्ये कशा प्रकारे बाजरी लावतात ते तुम्हाला दाखवतोय मी. बघा हे बाजरीचं पीक आहे, खूप सुंदर आहे. आता बाजरी बनायची बाकी आहे. हे बघा या साईडला इकडे बाजरी लावलेली ग्रीन प्रकारची. असं अगोदर त्याला एक छोटंसं कणीस येतं या प्रकारचं. बघा या प्रकारचं असं छोटंसं कणीस येतं, असं कणीस येतं छोट्या प्रकारचं. आणि बाजरी लावलेली आहे इकडे आणि खूप मस्त हिरवळ आहे. आता मार्चचा महिना आहे, अजून 1-2 महिन्यात हे पिकं काढतील इथले लोक. आणि बाजूला तुम्हाला दाखवतो इकडे मका आहे. तर मित्रांनो, हे माझ्या मागच्या साईडला मक्याचं पीक आहे. मका हा साईडला लागलेला असतो, या साईडला. आता इकडे हे छोटंसं कणीस आहे, हे इकडे छोटंसं कणीस आहे. आता हे अजून परिपक्व नाही झालेलं आहे, हे अजून बनतंय. त्यानंतर हे कणीस थोडंसं मोठं होणार आणि मग नंतर मोठ्या मक्यामध्ये त्याचं रूपांतर होणार. आता बघा हा इकडे मकई लागलेला आहे, हा हळूहळू मोठा होतोय. असं छान अशी शेती करतात. आता इकडे जे मक्की परफेक्ट झालेले होते ते सर्व मक्की काढले गेलेले आहेत. आणि या साईडला बघा एवढं पीक काढलेलं आहे. आणि या इकडे पाणीसाठी केलेलं असतं, माझ्या मागच्या साईडला पाणीसाठी केलेलं असतं. आणि 2 शेतांमध्ये असा एक बांध केलेला असतो. तर मित्रांनो, गावाचं प्रमुख व्यवसाय हा शेतीच असतो. आणि इकडे शेती करता लोक. आणि बघा इकडे या साईडला बाजरी लावलेली आहे आणि या साईडला मका लावलेला आहे. तर बाकी मका तोडलेला आहे त्यांनी. आणि तर मित्रांनो, तुम्हाला मी आता भेंडीचं झाड दाखवतोय. भेंडी कशा प्रकारे असते. आणि इकडे हे रुस्किनचं झाड असतं आणि हे आपण महादेवाला फूल चढवतोच, हे तर तुम्हाला माहितीच आहे. आणि हे बघा हे भेंडीचं पीक आहे आणि एवढं पूर्ण भेंडी लावलेली आहे या ठिकाणी. आणि भेंडीला एकदम सुंदर फूल येतं. आता मॉर्निंगमध्ये ते फूल थोडंसं ओपन नाही झालेलं आहे. आता थोडा सूर्यप्रकाश त्याच्यावर पडेल, त्यानंतर ते फूल मस्त ओपन होणार. आणि या साईडला बघा इथं भेंडी लावलेली आहे, छोटी छोटी भेंडी लागलेली इथं. आणि समोरच्या साईडला थोडी मोठी भेंडी लावलेली आहे. आणि खूप अशी नॅचरल प्रकारे इकडे शेती होते. आणि इकडे ठिबक सिंचन केलेलं आहे. हे ठिबक सिंचन असतं गावाचं. शेतीमध्ये ठिबक सिंचन केलेलं असतं. आणि थोडंसं पुढे आल्यानंतर आम्ही बघितली एक विहीर होती. तर अशा प्रकारे विहीर केलेली आहे. आणि या विहिरीला बघा केवढं पाणी आहे. या विहिरीला एक मोटर लावून ते सर्व पाणी ठिबक सिंचनने सर्व शेतीमध्ये सोडतात. आणि या साईडला बाजरी आहे.
खूप छान आहे. म्हणजे विहीर खूप अशी छान बनवलेली यांनी आणि खूप कमी अंतरावर पाणी लागलेलं आहे. ही खूप आश्चर्याची गोष्ट आहे की एवढ्या कमी अंतरावर पाणी लागणं. आणि म्हणून इकडे मला असं वाटतं की खूप बागायती शेती आहे आणि पिकं पण खूप मस्त हिरवेगार आहेत. इकडे आल्यानंतर चिमण्यांचं चिवचिव किंवा इतर पक्षी त्यांचे चिवचिव हे आपल्याला इकडे अनुभवायला भेटतं. आणि बघा, हे बाजरीचं पीक आहे आणि अजून हे परिपक्व नाही झालेलं आहे, आता होणार आहे ते. आणि परिपक्व झाल्यानंतर ते पीक काही अशा प्रकारे दिसतं. इकडे आल्यानंतर खूप अशी मनाला शांतता भेटते आणि गाई म्हशींचा आवाज किंवा चिमण्यांचा चिवचिव हा एक वेगळाच अनुभव असतो मनाला. शहरामध्ये ज्या प्रकारे आपण गाड्यांचा किंवा विमानाचा किंवा रेल्वेचा वेगवेगळा आवाज ऐकतो, त्याच प्रकारे इकडे गावात पण मनाला एकदम शांतता भेटते आणि खूप छान इकडचं वातावरण आहे. माझ्या मागे तर बघतच असतील की किती हिरवळ आहे, किती सुंदर आहे. दूरपर्यंत एक प्रकारचा हिरवा रंग लावलेला आहे असं तुम्हाला दिसतंय. आणि खूप छान गाव आहे. खूप छोटंसं गाव आहे पण खूप छान आहे, मला खूप आवडलं. आणि राजमान्याला कोण कोण राहतं हे तुम्ही कमेंटमध्ये नक्की कळवा आणि मला नक्की सांगा राजमानं गाव कसं वाटलं. काही अशा प्रकारचं गाळं असतं. तर इथं दोन्ही बैल जुंपलेले असतात आणि इथं सर्वजण बसतात. पण समजा बाजरी, मका, गहू तर या गाड्यामध्ये ते सर्व आणलं जातं. आणि अगोदरच्या वेळेस म्हणजे आज ज्या वेळेस गाड्या नव्हत्या त्यावेळेस सर्व मजूर गाड्यामध्ये बसून जायचे आणि खूप वेगळीच मजा राहायची. मी पण लहान होतो, मामाच्या गावाला जायचो तर तिकडे गाड्यावर जायची एवढी मजा यायची आम्हाला. तर ते बैलांचे घुंगरांचे आवाज आणि तिकडची एकदम नॅचरल साऊंड तुम्हाला ऐकायला भेटायचा. आणि मामाच्या गावाला आम्ही गाड्यावर बसलो म्हणजे एक प्रकारचा तो दणदण असा गाड्याचा आवाज आणि तो खडबड रस्ता आम्हाला ते खूप आठवतं. लहानपणीची ही आमची गाड्याची आठवण अशी असायची आणि दोन्ही बैल जुंपलेले राहायचे. मित्रांनो, अशा प्रकारे कच्चे घरं असतात आणि तिकडे बकऱ्या वगैरे बांधलेल्या आहेत आणि आता पक्के झालेले आहेत घरं. अगोदर मातीचे घरं राहायचे, कसल्या पण काड्या वापरून त्यांना एका दोरीने बांधायचं आणि अशा प्रकारचं एक स्ट्रक्चर बनवायचं. आता खूप ठिकाणी असं स्ट्रक्चर बनवतात, म्हणजे हे स्ट्रक्चर आता एवढं बघायला नाही भेटत. आणि अगोदर खूप मातीचे घरं असायचे आणि ते मातीचे घरं आता लुप्त झालेले आहेत. कदाचित थोडेफार गावात भेटतील. आणि आता खूप धावपळीच्या जीवनामुळे सर्व ते कच्चे घरं बनायचे बंद झालेले आहेत. आणि इकडे बघा, इकडे पाणी तापायला ठेवलेलं आहे. गावामध्ये एकदम नॅचरल प्रकारे पाणी तापवतात आणि त्याला एक प्रकारचं इकडे जवळ हे जे पातेलं असतं ना, पातेल्याला माती लावलेली असते, कारण ते काळं नाही व्हायला पाहिजे त्याच्यासाठी त्याला एक माती लावलेली असते. आणि एकदम नॅचरल प्रकारे ते लाकडं लावून आणि आजूबाजू दगडं लावून एक मोठा चुला केलेला असतो आणि असे लाकडं लावलेले असतात. आणि मागच्या साईडला शेती आहे आणि इथं सर्व लोक राहत आहे. आणि आपण शहरामध्ये राहतो, एवढ्या सर्व सुविधा असतात तरी पण आपल्याला ही एक शांतता नाही भेटत गावासारखी. तर आम्ही इकडचं सर्व व्हिडिओमध्ये तुम्हाला इकडचा व्ह्यू दाखवलेला आहे की गावात कशा प्रकारे राहतात. तर मित्रांनो, गावामध्ये एक नॅचरल प्रकारे पापड करतात आणि ती प्रोसेस तुम्हाला दाखवतोय. हे कसलं पीठ आहे? हां, हे वडीचं पीठ आहे. गहूच्या वडींचं पीठ आहे
आणि अशा प्रकारे एक छोटीशी चूल केलेली असते. एक प्रकारे एकदम नॅचरल प्रोसेसने बनवलेलं असतं. आपल्या शहरामध्ये कसं असतं की प्रत्येक गोष्ट आपण पैसे द्यायचे आणि विकत आणायचं, तर गावामध्ये अजूनसुद्धा ही नॅचरल प्रोसेस वापरतात आणि खूप स्वाद खूप मस्त येतो आणि टेस्ट खूप छान लागते. तर आम्हाला गावाला येऊन ही प्रोसेस बघून खूप छान वाटलं. तुम्हालाही आमचा व्हिडिओ बघून कसं वाटलं ते तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. आम्हाला बकरीचं खूप क्यूट पिल्लू भेटलं आणि ही बकरी आहे, हिचं छान पिल्लू आहे. आम्ही लहानपणी छोट्याशा पिल्लासोबत खूप खेळायचो आणि खूप मजा यायची आणि याच्यामध्ये खूप एनर्जी असते आणि त्याला जर सोडलं ना तर खूप उड्या मारतं. जसे लहान मुलं खूप मस्ती करतात ना, त्या प्रकारचं बकरीचं पिल्लूसुद्धा खूप मस्ती करतं. ते कदाचित तुम्ही पाहिलेलं नसेल. आणि आम्ही आमच्या लहानपणी मामाच्या गावाला असे लहानसे छोटेसे बकरीचे पिल्लू आम्ही पकडायचो किंवा त्यांच्यासोबत खेळायचो. एक वेगळीच मजा असायची. आजच्या जनरेशनमध्ये लहान मुलांना मोबाईल व्यतिरिक्त तुम्ही इतर काही गोष्टी नॅचरल वस्तू तर तुम्ही दाखवूच नाही शकत, कारण आजकाल टेक्नॉलॉजी एवढी वाढलेली, त्यामुळे तुम्ही असं नॅचरल खेळायचं किंवा हे तुम्ही लहान मुलांना दाखवू नाही शकत. म्हणून आम्हाला हा बकरीचा पिल्लू पाहून हा वेगळाच अनुभव आला. तर गावाचं काही असं प्रकारे वातावरण असतं. हे गाव आहे छोटंसं आणि इकडे गल्ली आहे. तर मित्रांनो, गावामध्ये हे छोटे छोटे मंदिर बनवलेले असतात. यांना मुंजा बाबा असं म्हणतात. मित्रांनो बघा, बकरीचं छोटंसं पिल्लू आहे आणि ते पिल्लू खूप असं उड्या मारत आहे, खूप एनर्जेटिक असतं. आपण हे बघा खूप तर अशा प्रकारे बघ, हे अशा प्रकारे एक प्रकारची झोपडी केलेली असते आणि आता हे पक्के घरं असतात. अशी छोटीशी चूल असते, ही चूल केलेली राहते. अजूनसुद्धा नॅचरल चूल वापरतात गावामध्ये. आणि छोटीशी मेंढीचं बच्चं पण आहे आणि सर्व असं त्यांना एक प्रकारे शेड बनवलेला आहे. असा अगोदर शेड असायचा, आता पण तो एक अशाच प्रकारचा शेड असतो. तर मित्रांनो, अगोदर पहिले अशी झोपडी बनवलेली राहायची, आजूबाजू बांबू बांधलेले राहायचे आणि असं एक प्रकारे वरून व्ही शेपचा एक हे बनवायचे, कारण पाणी जर पडला पावसाच्या दिवसात ते पाणी सर्व इकडे तिकडे वाहून जायचं. म्हणजे आज हे सर्व लुप्त झालेलं आहे, कारण आजकाल लोक अशा झोपडीमध्ये नाही राहत आणि अगोदर खूप पाणी पडायचा. आता खूप पाणीची कमतरतामुळे लोक जसे स्लॅबचे घरं बांधत आहेत त्या प्रकारे, आणि खूप लोक त्यांना असं वाटतं की स्लॅबचे घरं बेस्ट असतात म्हणून आता स्लॅबचे घरं बांधतात. बघा, सर्व आजूबाजूला शेड्या आहेत, शेड्याच इकडे आजूबाजूला शेड्या आहेत आणि हा मॉर्निंगचा व्ह्यू आहे त्यांचा. आता थोड्या वेळानंतर या शेळ्या शेतामध्ये जातील. इकडे झोपडीसारखं बनवलेलं आहे आणि इकडे असं बांधलेलं असतं शेळ्यांना. हे इकडे या साईडला शेळींचे छोटे छोटे पिल्लू आहेत, तर त्यांच्यासाठी एक वेगळं बनवलेलं आहे तारचं कंपाऊंड. तर मित्रांनो, या राजमाने गावामध्ये एक छोटंसं मंदिर आहे. तुम्हाला विश्वास नाही बसणार की हे मंदिर 1971चं आणि खूप छान आहे. आता हे आजूबाजू हे मंदिरचं काम चाललेलं आहे, म्हणजे कॉलम बांधलेले आहेत. आणि इकडे छोटंसं शिवलिंग पण आहे. तर इकडे मित्रांनो, हे मंदिर खूप जुनं आहे आणि हे मंदिर 1971 साली बनलेलं आहे. खूप जुनं मंदिर आहे. तुम्हाला विश्वास नाही बसणार की 1971 साली एवढं छोटंसं मंदिर बनलेलं आहे. आणि इकडे मध्ये हनुमान दादांची अशी मूर्ती आहे
आणि खूप लोक इकडे येतात आणि हनुमान दादांना सिंदूर आणि तेल चढवतात. आणि आजूबाजू या मंदिराचं काम चाललेलं आहे. आजूबाजू कॉलम बांधलेले आहेत. आता कंप्लीट केव्हा होणार ते तर आम्हाला इकडे माहिती नाही, पण प्रोसेस चालू आहे. आणि शेजारी एक शाळा आहे, खूप जुनी शाळा आहे शेजारी. आणि इकडे छोटंसं शिवलिंग पण आहे. हर हर महादेव. इकडे छोटंसं शिवलिंग पण आहे आणि खूप जुनं आहे. मला असं या शिवलिंगकडे बघून मला असं वाटतं की हे शिवलिंग खूप जुनं आहे. आणि इकडे मंदिर पण खूप जुने आहेत. आणि मॉर्निंगमध्ये भाविक भक्त इकडे जल चढवण्यासाठी येतात आणि जल चढवतात आणि आशीर्वाद प्राप्त करतात. आता शेजारी तुम्हाला एक शाळा आहे, त्या शाळाचा तुम्हाला व्ह्यू दाखवतो. तर मित्रांनो, राजमाने गावामध्ये ही एक छोटीशी शाळा आहे. फक्त इयत्ता 4थी पर्यंत आहे. 1959 साली बांधलेली ही एक छोटीशी शाळा आहे. इथल्या मुलांना जर पुढचं शिक्षण घ्यायचं असलं तर बाजूला एक दैवत गाव आहे, तिथं ते शिकतात. नाहीतर त्यांना उच्च शिक्षण घ्यायचं राहिलं, कॉलेजचं शिक्षण घ्यायचं राहिलं तर धुळ्याहून अपडाऊन करतात. आणि इकडे रेल्वेची पण सुविधा आहे. आणि ही प्राथमिक शाळा आहे. तर मित्रांनो, हा शाळेचा एक मधला व्ह्यू आहे. तर टी व्हीवर पण काय पण नवीन शिकवायचं राहिलं तर शिक्षक मुलांना शिकवता नवीन टेक्नॉलॉजी. आणि हा मधला काही व्ह्यू आहे शाळेचा. खूप छान असे ड्रॉइंग बनवलेली आणि ॲक्टिव्हिटीज सांगितलेल्या आहेत लहान मुलांच्या. हा असा व्ह्यू आहे मधला. सुविचार वगैरे खूप छान बनवलेलं आहे. मित्रांनो, गावामध्ये अगोदर पाणी नाही यायचं तर असे हेडपंप बनवलेले राहायचे आणि याच्याद्वारे पाणी यायचं. आणि खूप लोक अशा हेडपंपवर पाणी भरायला यायचे. आता मोटरची सुविधा झालेली आणि बटन दाबलं म्हणजे पाणी येतं. खूप आता सुविधा झालेली आहे. पण अगोदर असे हेडपंप वापरायचे आणि याच्याने पाणी काढायचे. मित्रांनो, तुम्हाला जर राजमाना जायचं असेल तर तुम्हाला चिसगावन फाट्याला उतरावं लागणार. चिसगावन फाटा आहे. इथून तुम्हाला काही पण छोटी टॅक्सी नाही तर मिनी डोर असं काहीतरी भेटू शकेल तिथं जायला. नमस्कार मित्रांनो, राजमान्यापासून 1-1.5 किलोमीटरच्या अंतरावर श्री तिरुपती बालाजी महाराजचं मंदिर आहे. तर हा राजमाना तांडा म्हणतात याला. तर इकडे तुम्ही बघू शकता, हा इथून एक रस्ता आहे, इथून यायचं. आणि सर्वात प्रथम श्री अंबे माताजीचं मंदिर लागेल. आणि इकडे छोटे छोटे मंदिर पण आहेत आणि खूप मोठं मंदिर आहे तिरुपती बालाजी महाराजचं. तर मित्रांनो, हे श्री तिरुपती बालाजीचं मंदिर आहे.
आणि बघा इथं भाविक येतात आणि आशीर्वाद घेतात. तर इकडे भाविक येतात आणि आशीर्वाद घेतात. गोकुळ अष्टमीला तिरुपती बालाजीची जत्रा भरते तेव्हा खूप इथं गर्दी असते आणि खूप छान परिसर आहे. एकदा इथे जरूर तुम्ही विजिट करा. तिकडे बाजूला एक छोटंसं मंदिर पण आहे. तर मित्रांनो, हा तिरुपती बालाजीचा मधला व्ह्यू असा आहे. श्री तिरुपती बालाजीची मूर्ती. मित्रांनो, श्रावण महिन्यामध्ये गोकुळ अष्टमीच्या दिवशी तिरुपती बालाजींची इथं जत्रा भरते. खूप गर्दी असते आणि खूप भाविक येतात. आणि माझ्या समोर हे सर्व भाविकांनी देणगी दिलेली आहे. तर मित्रांनो, या मंदिरला तुम्ही जरूर विजिट करा. खूप छान. म्हणजे राजमाने क्षेत्राच्या आजूबाजूच्या जे गावं आहेत त्यांनी सुद्धा इथं देणगी दिलेली आहे आणि त्यांचं इकडे नाव लिहिलेलं आहे. तर खरंच राजमाने गाव एवढं छोटं आहे तरी सुद्धा एवढी श्रद्धा त्या लोकांची इथं आहे तिरुपती बालाजीवर. तर खूप छान वाटतं आणि इथले लोक मला खूप प्रेमळ वाटले. आणि खूप छान आहे. वरती मुकुट पण खूप छान आहे. आणि जर तुम्हाला श्रावण महिन्यात जत्रेला यायचं असेल तर तुम्ही गोकुळ अष्टमीच्या दिवशी जरूर तुम्ही जत्रेला या. मित्रांनो, या बाजूला एक शिवलिंग पण आहे जे मंदिराच्या बाजूला आहे. बालाजी मंदिराच्या बाजूला. तर मित्रांनो, हे राजमानाचं रेल्वे स्टेशन आहे आणि आपल्याला इथं उतरायचं आहे. राजमाने यायचं असेल तर रेल्वेवर इकडे धुळे आणि इकडे चाळीसगाव समोर.